बाबा तुम्हाला हे पटणार नाही, परंतु या सगळ्या गोष्टी चालू होत्या, अजितदादा बोलत होते असं करू नका. अजितदादा बरोबर आहे, बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही सांगत होता करू नका. अरे मी सांगितलं नका करू, हे असं केलं ते वरती 2 जण बसलेले आहेत ना, त्यांचा बुलडोझर येईल मग. आणि म्हणून ते तुम्हाला सांगतो, त्यांना संधी नाही दिली. मला माहित पडलं आता यांचा गेम माझ्या सकट सगळ्यांना अडचणीत आणायचा आहे. आणि मग याच दिवशी 2 वर्षापूर्वी आम्ही धाडशी निर्णय घेतला, सत्तेवर लात मारून पाय उतार झालो, आम्ही इतिहास घडवला. त्याला हिम्मत लागते विजयराव. अरे सरकार मधून बाहेर पडायला हिम्मत लागते. ती हिम्मत आम्ही दाखवली आणि जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. खऱ्या अर्थाने लोकांचं मॅन्डेट जेला होतं ते सरकार आम्ही आणलं आणि 2 वर्ष हे सरकार चाललं. आज 2 वर्षात आम्ही बाबा अनेक कामं केली. तुम्ही छातीवर हात ठेवून सांगा. आज अगोदर सगळ्यांनी प्रकल्प बंद केले होते. कारशेड मध्ये स्पीड ब्रेकर, मेट्रो मध्ये स्पीड ब्रेकर, अटल सेतू मध्ये स्पीड ब्रेकर, दिल्ली मुंबई स्पीड ब्रेकर, बुलेट ट्रेनला स्पीड ब्रेकर, सुप्रभाला स्पीड ब्रेकर, आमदार निवास, अरे आमदार निवास सगळीकडे खोडा घालण्याचं काम केलं. जलयुक्त शिवार योजना, अरे शेतकऱ्याची योजना ती पण बंद पाडली. मुख्यमंत्री सहायता निधी फक्त 2.5 वर्षात 2.5 कोटी रुपये, पण या एकनाथ शिंदेने 280 कोटी रुपये दिले गरीबाला. रस्त्यावर पण, गाडीत पण, ऑफिस मध्ये पण, घरी पण मुख्यमंत्री सहायता निधीचे अर्ज आल्यावर फटाफट पेन निघतो, लगेच सही होते. तिकडे सुनील काय होतं, पेनच नव्हता. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की कुठली दुर्घटना असू द्या, बघा तुम्ही मगाशी म्हणालात नाना भाऊ, हा माणूस साधा भोळा आहे आणि खरं आहे. माझ्याकडे नाही ते सगळे छक्के पंजे. मी जिथं आपत्ती येते, पूर येतो, महापूर येतो, इरशाळवाडीची घटना येते, तिथे पोचतो एकनाथ शिंदे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, इरशाळवाडीत मला सगळे दादा भुसे, योगेश सगळे होते इकडे, गिरीश महाजन, तुम्ही मला भेटले येताना खालून, मी वरून येत होतो. नाना भाऊ मी सांगतो तुम्हाला वस्तुस्थिती, मी का गेलो, मला सगळे माझे सहकारी सांगत होते तुम्ही हे रिस्क घेऊ नका, पण मी सांगतो तुम्हाला, तिथं सायकल जायची पण जागा आहे का, गाडीचा विषय वेगळाच आहे. असं आपण डोंगर चढले, तिथं काही प्रमाणात मला बोलले चला आपण जाऊ पार करून, पण 2-3 टेकड्या गेल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर पण काजवे चमकू लागले. आणि हे गिरीश भाऊ बोलतोय अरे माझ्यावर खूप रागवले ते, परंतु मी गेलो का, तिथं वरती एनडीआरएफचे लोक काम करत होते. बाबा तिथली परिस्थिती आपण जर पाहिली, धुकं होतं, पाऊस होता, वारा होता, आणि एकीकडे ते मलबा हटवायचं काम चालू होतं, दुसरीकडे खड्डे खोदत होते दुसरी टीम त्या डेड बॉडी गाडण्यासाठी. अशा परिस्थितीमध्ये मी तिथे गेलो. त्या दरडग्रस्त जे होते, ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या नातेवाईकांना मी भेटलो. त्या एनडीआरएफच्या लोकांना वाटलं रे मुख्यमंत्री आपला आला, एक मॉरल सपोर्टची आवश्यकता असते, पण मी तिथे जीवाची म्हणजे काय फिकीर केली नाही. आणि अशा तुम्ही होते, तुम्ही पण आले, आणि म्हणून हे घरात बसून काम करून राज्य चालवता येत नाही, हे तर पवार साहेबांनी सांगितलंय.